हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण असा मिक्सर बघतोय किंवा फूड प्रोसेसर म्हणा की किचनमधली आपली महिलांसाठी जी रेग्युलर जी कामं असतात ना, इझी करणारा मिक्सर। म्हणजे प्रत्येक प्रकारची पीठ मळण्यापासून हळद दळण्यापासून तांदूळ दळण्यापासून ते वाटण किती म्हणजे खोबऱ्याचं, सुक्या खोबऱ्याचं असू दे, ओल्या खोबऱ्याचं असू द्या, किंवा ज्यूस झालं, प्रत्येक एक प्रकारची जी कामं आहेत ना, ग्रेटिंग वगैरे, किसणे वगैरे झालं, तर सगळी कामं एकाच मिक्सर किंवा एकाच फूड प्रोसेसरनी होणार। तर हा प्रीती कंपनीचा आहे। तर ह्याची आधी आपण डिटेल माहिती घेऊया आणि मी तुम्हाला आणखी काय मिक्सरचे प्रकार आहेत तेही दाखवते। तर सर प्लीज आम्हाला या मिक्सर बद्दल थोडक्यात सांगा ना। हा प्रीती कंपनीचा फूड प्रोसेसर आहे। हा, एक तर याच्यामध्ये तुम्हाला मोटरची 5 वर्ष वॉरंटी दिलेली आहे आणि प्रोडक्टची 2 वर्ष वॉरंटी दिलेली आहे। ओके। आणि लाईफ लॉंग सर्व्हिस फ्री आहे। हा, याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला लाईफ लॉंग सर्व्हिस फ्री मिळेल। लाईफ लॉंग? हा, लाईफ लॉंग सर्व्हिस फ्री म्हणजे कधी त्याच्यात बिघाड झाला, खराब झालं, म्हणजे लॉंग लाईफ सर्व्हिस फ्री म्हणजे कसं आहे, त्यांचा फक्त ट्रॅव्हलिंग चार्ज असतो नॉमिनल। ओके। बाकी अदर कंपन्या कसं विजिटिंग चार्ज वगैरे घेतात, विजिटिंग चार्ज कंपनी घेणार नाही। याची फक्त जो नॉर्मल ट्रॅव्हलिंग चार्ज आहे 150 ते 180 रुपये ते घेणार ऑल ओव्हर इंडिया। बाकी तुम्हाला कुठेही ट्रॅव्हलिंग चार्ज, आपला विजिटिंग चार्ज वगैरे नाही घेणार। ओके। याच्यामध्ये आता फूड प्रोसेसर मध्ये एकतर तुम्हाला कम्प्लीट मिक्सर दिलेलं आहे। कम्प्लीट मिक्सर मध्ये तुम्हाला एक चटणी पॉट दिलेलं आहे, त्याच्यानंतर एक वेट अँड ड्राय जार दिलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही समजा राईस वगैरेचं बॅटर असेल किंवा थोडा सुका थोडा ओला, म्हणजे इडली बोलता ना तुम्ही, इडली किंवा उडदाची डाळ झाली, डोश्याचं बॅटर, ते सर्व याच्यामध्ये बनवू शकता। आणि हा लिक्विड पर्पज साठी बनवू शकता, म्हणजे ज्यूस असेल, लस्सी असेल, छास असेल, ते याच्यामध्ये तुम्ही करू शकता। आणि हळद कोणत्या याच्यामध्ये? हळद म्हणजे हळकुंड जे असतं ते ऍड करून याच्यामध्ये टाकायचं, किंवा आपली चण्याची डाळ टाकून बेसन वगैरे 100% होणार, एकदम फाईन होतं, एकदम फाईन होणार। अच्छा, चटणीसाठी दिलेलं आहे आणि हा हार्ट साठीच दिलेलं आहे। अच्छा, खास हार्ट साठी दिलेलं आहे। म्हणजे आपलं बेसन आपण घरामध्ये हे करू शकतो, हळद दळू शकतो, सुक्या मिरच्या झाल्या, हो बरोबर ना। त्याच्यानंतर हा मेन प्रोसेसिंग बाउल दिलेला आहे। हा बघा, मेन प्रोसेसिंग बाउल आहे। ओके। याला तुम्हाला म्हणजे वॉश करण्याच्या हिशोबाने वेगवेगळ्या दिलेल्या आहे। हा पार्ट अलग दिलाय, हा पार्ट अलग दिलाय। त्याला हे बघा असं लॉक करायचं। हा बघा लॉक करायचा, हा इथं बसवायचा। ओके बरोबर। ओके। हा इथं बसवल्यानंतर आता बघा याला हे एक हे बघा आटा निडिंगचा पार्ट दिलेला आहे। ओके। हा आटा निडिंगचा पार्ट याच्यामध्ये टाकायचा। त्याच्यामध्ये तुम्हाला पीठ असेल, गव्हाचं झालं, मैद्याचं झालं, कोणते तुम्ही टाकायचं याच्यामध्ये। हा लॉकिंग, हा ओके। तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर इथं तुम्ही ऍड करू शकता। ओके, मीठ झालं, पाणी झालं। आता हा झाला आटा निडिंग। आणि मग सर हे मिक्सर नॉर्मल आपण जसं चालू करतो तसं ते नीड होणार मिक्सर ऑन केल्यानंतर? ओके। हा बघा, हा आटा निडिंगचा पार्ट आहे। त्याच्यानंतर हा चॉपरचा पार्ट आहे। चॉपर म्हणजे आपले व्हेजिटेबल्स झाले ना, याच्यामध्ये म्हणजे तुम्ही शिमला मिरची असेल, पत्तागोबी असेल, ओनियन असेल, लिफी व्हेजिटेबल्स वगैरे असेल, ते म्हणजे सेकंदामध्ये चॉप होणार। त्याच्यानंतर म्हणजे पालेभाज्या झाल्या, पालेभाज्या सर्व चॉप करू शकता तुम्ही। त्याच्यानंतर हे बघा, हे जे दिलेले आहेत स्लाइस वगैरे साठी तुम्ही। अच्छा, स्लाइस म्हणजे बटाटा झाला, काकडी झाली, टोमॅटो झाला, म्हणजे जे सलाड साठी। त्याच्यानंतर हे ग्रेटिंग साठी दिलेले आहे। खोबरं झालं, गाजर झाले, आपण हलवा वगैरे बनवतो, हो त्याच्यावर भरपूर वेळ लागतं, तर किसणीचं काम। मग सर ते कसं अटॅच करायचं दाखवा। अटॅच करायचं, हा इथं अटॅच करायचा आणि फक्त हा प्रेस करायचा। ओके। आणि तो त्याच्यामध्ये त्यानंतर हे इथं मटेरियल तुम्ही वरून ऍड करत जायचं, मग ते त्याच्यामध्ये ग्राइंड होऊन ह्याच्यामध्ये जमा होणार। हा मेन प्रोसेसिंग बाउल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही काम करताना फक्त वेगवेगळे ब्लेड वापरायचे। हा मेन प्रोसेसिंग बाउल। आणि मेन म्हणजे हे कसं काढून आपण व्यवस्थित क्लीन करतो, हे पूर्ण क्लीन करायला तर हा पण ओपन होईल, हा पण ओपन होईल। त्याच्यानंतर आता तुम्हाला जर समजा सिट्रस आहे, सिट्रसचं अटॅचमेंट दिलेलं आहे, याला सिट्रस बोलतात। ओके। म्हणजे जर फक्त संत्री मोसंबी असेल तर हा अटॅचमेंट इथं लावायचा। मोटर चालू केल्यानंतर हे फिरणार। ओके। संत्रीचे 2 तुकडे करून तुम्हाला इथं फक्त एक पकडायचं आहे। ओके, ते आपोआप हे होणार। हे फिरल्यानंतर इथं सीड्स आणि पल्प इथं स्टोर होणार। ओके। ज्यूस आहे जो काय तो ह्याच्यामध्ये जमा होणार, म्हणजे ज्युसर, मिक्सर, ग्राइंडर, सगळं काम ऑल इन वन। आता जर तुम्हाला हार्ड ज्यूस करायचं असेल, जसं कॅरेट असेल, बीट असेल, ओके, ऍपल असेल, तर याच्यामध्ये संत्रा मोसंबीचा पण निघेल, हार्ड साठी पाहिजे तर हार्ड पण निघेल। ओके। मग त्याच्यामधले जे सीड्स असतील किंवा जो काय पल्प असेल तो वेगळा जमा होतो का? जमा होणार, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेन हे होईल ना, याच्यामध्ये जाडी, म्हणजे इकडून आपण तो ज्यूस ज्यूस तुम्ही घेऊ शकता। ओके, म्हणजे डायरेक्ट तो पोर करायचा ग्लास मध्ये, जग मध्ये।
खूप सुंदर कन्सेप्ट आहे. वेगवेगळे लीड दिलेले आहेत. म्हणजे कसं ऑल इन वन आहे हे सर्व. याच्यामध्ये इच अँड एव्हरी तुमचं म्हणजे एकही असं काम नाही जे होणार नाही. ग्रेटिंग पासून सगळं. दुसऱ्या याच्यामध्ये जे मोटर दिलेली आहे ती पॉवरफुल मोटर आहे. 750 वॉटची मोटर आहे आणि एकदम हेवी ड्युटी आणि ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस आहे प्रीतीची. ओके. ग्राइंड हे बघा, ग्राइंड हार्ड इन ग्रेडिंग इन 2 मिनिट्स. म्हणजे कुठलंही हार्ड ग्राइंडिंग असेल ते 2 मिनिटामध्ये होणार. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. तर आपण आता हे बघितलंय. हा हॅवेल्स कंपनीचा एअर फ्रायर आहे. याची कॅपॅसिटी जी दिलेली आहे, कंटेनरची जी कॅपॅसिटी दिली आहे ना, ही 4.2 लिटर कॅपॅसिटी. ओके. आणि याच्यामध्ये वॉरंटी एकतर तुम्हाला प्रोडक्ट वॉरंटी 2 वर्षाची मिळेल, होम सर्व्हिस मिळेल. शिवाय याच्यामध्ये जे काही तळणाऱ्या वस्तू आहेत, आपण जे कढईमध्ये जे जे वस्तू डीप फ्राय करतो ऑइल मध्ये, त्या सर्व इच अँड एव्हरी तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. चाहे व्हेज असेल चाहे नॉनव्हेज असेल, ते सर्व तुम्ही बनवू शकता. हे तर त्याचं बिना ऑइलचं पण तुम्ही बनवू शकता. पण जर समजा टेस्ट वाईज जर थोडासा क्रंची, म्हणजे जे आपण बनवतो थोडंसं क्रंची पण येण्यासाठी तुम्ही थोडंसं सिलिकॉन ब्रशने ऑइल लावू शकता. ब्रशिंग, फक्त ऑइल ब्रशिंग. थोडंसं ऑइल ब्रश इथं खाली लावू शकता. जिथे तुम्हाला समजा आता वडा वगैरे बनवायचा असेल किंवा समोसे बनवायचे असेल तर हलका इथं सिलिकॉन ब्रशने ऑइलिंग करायचं आणि इथं तुम्हाला ठेवून आतमध्ये. म्हणजे तुम्ही समजू शकता फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये ना समोसापासून ते चिकन क्रिस्पी फ्राय पण तुम्ही बिना ऑइलचा बनवू शकता, फक्त 1 ते 2 थेंब तेलामध्ये. बरोबर ना सर? केक वगैरे जरी बनवायचा असेल तरी केक पण बनेल. आणि इथं बघा हे जे दिलेले आहे ना, सर्व आयटम जे काय असतील, हे बघा, नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, क्रिस्पी रोल्स असतील, पनीर टिक्का वगैरे असेल, हे सर्व तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. आता याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत. जसं आता हा हेवलचा टच कंट्रोल वाला आहे, टच स्क्रीन. तसं थोडक्यात यूज कसा करायचा थोडक्यात सांगा. थोडक्यात म्हणजे इथं हे बघा, प्लग दिलेला आहे, बटन ऑन करायचं. इथं समोर डिस्प्ले दिलेला आहे. इथं हे बघा, इथं हा बघा समोर डिस्प्ले दिलेला आहे वरती टॉपला. हे सर्व ऑपरेटिंग आहे. इथं 200 डिग्री टेम्परेचर आहे. इथं आपल्याला टायमिंग दिलेलं, टायमर दिलेला आहे. मायनस प्लस फिश असेल किंवा हे सर्व व्हेजिटेबल नॉनव्हेज वगैरे असेल त्याचं सर्व हे केलेलं आहे. एकदा तुम्हाला ऑन तर आपण ना ऑन करूनच बघूया, म्हणजे ना आपला लाईव्ह डेमो होईल याचा. हे बघा त्यांनी ऑन केलेला आहे. हे बघा नॉर्मल प्लग लावलेला आहे, तर हा झाला ऑन. हा बघा इथं टेम्परेचर दिलेलं आहे. हे 200 डिग्री टेम्परेचर दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर फिश बनवायचं असेल समजा फिश, तर बघा फिश साठी 160 डिग्री टेम्परेचर ऑटोमॅटिक त्यांनी सांगितलं एवढं पाहिजे. चिकन लॉलीपॉप असतील तर त्याच्यामध्ये बघा चिकन लॉलीपॉप साठी 200 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. समोसे वगैरे असतील किंवा पिझ्झा वगैरे असेल त्याच्यासाठी 180 डिग्री टेम्परेचर सेट झालेलं आहे. म्हणजे हे ऑटोमॅटिक टेम्परेचर पण सेट झालेलं आहे आणि टायमिंग पण सेट झालेलं आहे. 9 मिनिटाचा टाइम लागलेला आहे आणि 180 डिग्री टेम्परेचर. आणि मग तेवढ्या वेळामध्ये समजा ते झालं की आपोआप बंद पण म्हणजे जळायचं पण नाही. बरोबर, फुली ऑटोमॅटिक. मस्त. आता हा झाला टच कंट्रोल. याच्यामध्ये जर समजा मॅन्युअल, तर आता आपण मॅन्युअली बघतोय. हा पिजॉन कंपनीचा आहे. याची कॅपॅसिटी जी दिलेली आहे ना कंटेनरची, 4.2 लिटर कॅपॅसिटी दिलेली आहे. आणि सर्व आयटम जे आयटम त्याच्यामध्ये बनतील ते आयटम सर्व याच्यामध्ये बनतील. ओके. हा 1400 वॉटचा आहे पिजॉनचा. त्याच्यानंतर फिलिप्स कंपनीचा आहे. हा फिलिप्सचा. याच्यामध्ये दोन्ही मॉडेल आहेत. जर टच कंट्रोल पाहिजे असेल तर टच कंट्रोल पण मिळेल आणि मॅन्युअल पाहिजे असेल तर मॅन्युअल पण मिळेल. याच्यामध्ये पण कॅपॅसिटी 6.2 लिटर आहे मॅन्युअलचा आणि टच कंट्रोल मध्ये पाहिजे तर 4.2 लिटर मिळेल. ओके. तर सर तुम्ही सर आता हे एअर फ्रायर आजकाल भरपूर ट्रेंडिंगला आहेत, म्हणजे भरपूर ह्यांचा असा खप होतो किंवा जास्तीत लोक प्रिफर करतात. तर तुम्ही थोडक्यात सांगाल का की लोकांनी का घ्यावा, याचे फायदे काय? याचे फायदे म्हणजे जर लोकांना जसं आता समोसे वगैरे समजा वडे वगैरे खायचे असेल, पण आता कसं आहे शक्यतो वडा वगैरे जर खायचा असेल तर तेलामध्येच तळावं लागेल. पण आता एखाद्याला जर डॉक्टरांनी अलाउड नाही केलंय बाबा तेल, तर तुम्ही याच्यामध्ये बिना तेलाचा किंवा हलका कमीत कमी ऑइल मध्ये तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये एकतर हा हार्मफुल पण नाही, म्हणजे जे आजारी पेशंट असतात किंवा त्यांचं मन नाही किंवा हेल्दी असतील, बरोबर, तर त्यांना बाबा तेल नसेल सांगितलं असेल डॉक्टरांनी तर ते याच्यामध्ये बिना तेलाचे प्रोडक्ट बनवू शकता. आणि टेस्ट पण याच्यामध्ये जे आपण तेलामध्ये तळतो ना, कढईमध्ये एखादा समजा समोसे वगैरे किंवा वडा वगैरे तळतो तर सेम टेस्ट, इव्हन त्याच्यापेक्षा पण चांगली टेस्ट याच्यामध्ये राहणार. प्लस याच्यामध्ये न्यूट्रिशन वगैरे पण म्हणजे हे नाही होणार, कमी नाही होणार. जे आहेत तेच मिळते. कारण तेल कसं प्री हीट होतं किंवा डबल हीट होतं, आपण तळतो ना त्याच्यामध्ये. बरोबर. हे बघा आता असं आहे थोडक्यामध्ये. तसं ह्याची प्राइस सांगता का? याच्यामध्ये प्राइस मॅडम 3,500 पासून तर 6-6,500 पर्यंत, इव्हन म्हणजे फिलिप्स वगैरे जर घेतलं तर 7-7,500 हजाराच्या रेंज मध्ये मिळेल. आणि वॉरंटी किती बोलले? 2 वर्ष वॉरंटी. पिजॉनची जर घेतली तर पिजॉनची 1 वर्ष वॉरंटी आहे. याची होम सर्व्हिस, शॉप सर्व्हिस दोन्हीकडे मिळेल. एखाद्या कस्टमरला जर इथे घेऊन यायचं असेल तर इथं सर्व्हिस मिळेल. इथं जर पॉसिबल नसेल तर आम्ही घरी सुद्धा पाठवतो. ओके.